सर्वांना नमस्कार. तर आज आहे आमच्या शुभ्राचा बर्थडे. तर आज तिला खायची होती शेवची भाजी, म्हणजे टिफिनलाच न्यायची होती. तर मग मी सकाळीच शुभ्राच्या पप्पांच्या पण टिफिनसाठी शेवची भाजीच बनवलेली. तर इथे मी जास्त काही नाही, थोडासा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर यांची छान पेस्ट बनवून घेतली. आणि शुभ्राच्या पप्पांना आवडती रश्श्याची भाजी, तर मग त्यांच्यासाठी थोडीशी रश्श्याची बनवली आणि मुलांना थोडी सुकी सुकीच काढून दिलेली होती मी. तर शेव थोडीशी फ्राय करून घेतलेली होती मी, आणि गॅस माझ्याकडनं थोडासा जोरात राहिल्यामुळे थोडीशी ती खरपूस पण झालेली होती. तर सकाळी खूप धावपळ असते आणि मग गडबडीमध्ये थोडीशी असं काहीतरी मिस्टेक होऊनच जाते. पण टेस्ट मात्र छान झालेली होती शेवभाजीची. तर इथे मी छान टिफिन वगैरे बनवून घेतला आणि जे माझे घरगुती मसाले आहेत तेच मी त्यामध्ये टाकलेले आहेत. आता शुभ्राचा बर्थडे म्हटलं ना, की सर्व काही तिच्या मनासारखं करावं लागतं. म्हणजे एवढं पण काही हट्ट करत नाही ती, म्हणजे क्वचितच तिचे साधे सिंपलच हट्ट असतात. पण मग मुलांचे हट्ट आपण आईवडील पूर्ण नाही करणार तर कोण करणार? तर तिचा बड्डे जो आहे तिला हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायचा होता. म्हणजे सर्वांनी छान हॉटेलमध्ये जायचं आणि मग तिथे तो सेलिब्रेट करायचा अशी तिची इच्छा होती. आणि त्यासाठी तिने आधीच तिच्या पप्पांना सांगितलेलं होतं. मग काय आम्ही तिघांनी मिळून सर्व कामं वाटून घेतलेलीच होती. म्हणजे माझ्या सेविंगमधून मी शुभ्रासाठी ड्रेस घेतलेला होता आणि विवानने त्याच्या म्हणजे जो गल्ला आहे त्याचे साचवलेले जे पैसे असतात त्यामधून त्याने ₹100 तिला दिलेले होते आणि त्याचेच तिने चॉकलेट्स आणलेले होते. आणि मग काय, मग शुभ्राच्या पप्पांनी तिच्यासाठी छान केक आणि हॉटेलचं जे बिल असतं ते त्यांनी पे केलेलं होतं. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर ही खूप काही महाग पडत नाही, म्हणजे आमच्या दिंडोरीमध्ये ना सगळ्याच गोष्टी आम्हाला परवडतात. तसं तर आम्ही मुलांना जास्त बाहेरचं काही खायला वगैरे देतच नाही, पण मग वर्षातून एकदा शुभ्राची फरमाईश असते ती ऐकावी लागते. आणि कधीकधी मुलांच्या मनासारखं पण करावं लागतं, हो की नाही? तर इथे माझी छान शेवची भाजी पण तयार झालेली आहे. आणि मग शुभ्राचे पप्पा कामावर गेल्यानंतर थोड्याच वेळाने मुलांची पण तयारी झालेली होती. तर शुभ्राने छान हा ड्रेस घेतलेला होता, साधा सिंपल अगदी जीनची पॅन्ट आणि टी शर्ट. तर छान फोटो वगैरे काढत होती ती स्टेटस ठेवण्यासाठी, आणि मग तोच मी तिचा तो व्हिडिओ पण छोटासा घेतलेला होता. त्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये आल्यानंतर छान केक वगैरे कटिंग केला आणि छान मग ते सेलिब्रेशन पण केलं. तर तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता यातच आम्हाला खूप समाधान पण वाटलेलं होतं. आणि तिच्या पप्पांनी छान तिचा बड्डे पण केला. आता जेवणामध्ये स्पेशल असं काय, म्हणजे पनीरची भाजी वगैरे जी आहे ते आपण घरी तर बनवतो. मग इथे त्यांनी काहीतरी वेगळं घेतलेलं होतं, पनीर पटियाला असं काहीतरी. तर मुलांनी पण छान एन्जॉय केला आणि मग शुभ्रासोबत आम्ही पण. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.